माझे 5,000 विवाहबाह्य संबंध आहेत आणि तो माझा पूर्णपणे खाजगी विषय आहे. यात हस्तक्षेप करायचा कोणाला कसा अधिकारही नाही. मित्र हो, राजकीय नेते आणि त्यांचा रंगेलपणा किंवा मग अय्याशी या प्रकारच्या अनेक चवदार आणि बेचव झालेल्या कथा सुद्धा आपण ऐकलेल्या असतात. आता सगळेच नेते याच टाईपचे असतात का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नाही असंच म्हणावं लागतं. अहो शेवटी काय हो, जो पकडला जातो तो चोर, नाहीतर शिरचोर. अर्थात ही म्हण राजकारणासाठीच नाही तर ती सगळ्यासाठी लागू पडते. राजकारणाशी संबंधित नसलेलेही काही जण भलते रंगेल असतात. आपण आपल्या अवतीभवती आजूबाजूला समाजामध्ये असे नमुने बघत असतो. पण काय होतं, जास्त चर्चा होती ती राजकीय नेत्यांची होते. याचा अर्थ सगळेच राजकारणी अशाच पद्धतीच्या रंगेल असतात असं आपल्याला म्हणता तरी येणार नाही. पण केरळमधल्या डाव्या लोकशाही आघाडीचे प्रमुख नेते असलेले परिवहन मंत्री के.बी. गणेश कुमार हे मात्र एका मोठ्या वादामध्ये गोत्यात आलेले आहेत. या गणेश कुमार यांच्या पत्नी बिंदू मेनन यांनीच आपल्या पतीवर म्हणजे या गणेश कुमार यांच्यावर विवाह बाह्य संबंधाचे गंभीर आरोप तर केलेच केले आणि विधानसभा निवडणुकीच्या आधीच विरोधी पक्षाच्या हाती एक शस्त्र दिलं, एक कोलीत दिलं. परिवहन मंत्री असलेल्या गणेश कुमार यांच्या पत्नीनंच दावा केलेला आहे की त्यांनी आपल्याच घरात आपल्याच पतीला बेडरूम मध्ये दुसऱ्या एका महिलेसोबत रंगे हात पकडलं. त्यांनी जेव्हा या गणेश कुमार यांना नको त्या अवस्थेत असताना जाब विचारलं तेव्हा त्यांच्या सहकार्याकडून यांच्याशी गैरवर्तन सुद्धा करण्यात आलं. शिवाय त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांनाच घरामध्ये प्रवेश करण्यापासून रोखलं. पण या मंत्र्यांचे आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे फोटो सुद्धा आपल्याकडे आहेत, असा दावा या मंत्र्यांच्या पत्नीनं म्हणजे बिंदू मेनन यांनी केला. त्यांच्या पत्नी बिंदू मेनन यांनी असं सुद्धा सांगितलं की त्यांना मी अशा एका स्थितीत पकडलं ज्याची मी कधी कल्पनाही केलेली नव्हती. याचे व्हिडिओ सुद्धा माझ्या फोनमध्ये आहेत. आता स्वतःचा जीव घालून मी या सगळ्या गोष्टीबद्दल उघडपणे बोलते. माझं पुढं काय होईल ते मला माहित नाही, पण या क्षणी मला त्याची काहीही पर्वा उरलेली नाही. बघा, यावेळी मंत्री गणेश कुमार यांचे सहकारी आणि त्यांच्या चालकानं आपल्यावर हल्ला केला आणि फोनमधील व्हिडिओ डिलीट करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पण यावेळी आपण पोलिसांना बोलवलं. पण पुढे काय झालं तर पोलिसांनी सुद्धा कुठल्याच प्रकारची कारवाई केली नाही असं त्यांनी म्हटलं. खरं तर बघा, अशा वेळी कुठलाही पती खजील होतो, अपराधीपणाची भावना त्याच्याजवळ असते. इथं मात्र तसं काहीही घडलं नाही. मंत्री असलेल्या या गणेश कुमार यांनी यावेळी अगदी आपण म्हणजे त्याला त्याचं काही वाटलं असं कुठं जाणवलंच नाही. त्याच्यावर झालेल्या आरोपाचं खंडन सुद्धा त्यांनी केलं नाही. उलट त्यांनी माझे 5,000 विवाहबाह्य संबंध आहेत आणि तो माझा पूर्णपणे खाजगी विषय आहे. यात हस्तक्षेप करायचा कोणाला कसला अधिकारही नाही असं सांगितलं. हो, त्यामुळं मग भल्या भल्याची बोलती बंद झाली ना. पण एवढं सगळं झाल्यावर सुद्धा त्यांनी आपला बचाव करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. कदाचित ते उशिरा सुचलेलं शहाणपण असेल. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्या विरोधामध्ये रचलेला हा एक प्रकारचा राजकीय कट आहे असं त्यांनी नंतर म्हटलं सुद्धा. आता स्वतःच्या पत्नीनं नको त्या अवस्थेमध्ये रंगेहात पकडलं, त्याचे व्हिडिओ काढले, मग तरीही हा राजकीय कट कसा काय असू शकतो हे काही कोणाला कळले नाही. 5,000 महिलांशी आपले संबंध आहेत असं स्वतः सांगणाऱ्या या मंत्र्यांनी रंगे हात पकडल्यावर सुद्धा याला राजकीय कट म्हणावं हे खरं तर आश्चर्यकारक नाही का हो. आणि ते म्हणतात मागच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा येणाऱ्या निवडणुकांमध्ये मी अधिक मतानं निवडून येईल. पण हा विषय निवडून येण्याचा किंवा पराभूत होण्याचा आहे कुठं. त्यांच्या पत्नीनं जो दावा केलेला आहे तो खरा आहे की खोटा आहे एवढं सांगण्याचा हा विषय आहे. स्वतःच्या घरामध्ये स्वतःचीच पत्नी पतीला दुसऱ्या महिलेसोबत नको त्या
आक्षेपार्ह अवस्थेमध्ये रंगेहात पकडते, त्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत असं ठामपणे सांगते, त्यावर काही बोलण्याऐवजी हे मंत्री महोदय म्हणतात की मी पुढच्या निवडणुकीमध्ये मागच्यापेक्षा जास्त मते घेऊन निवडून येईल. आपली 5,000 लपडी असल्याचं आपल्या तोंडानं सांगणारा सुद्धा आपल्या मतानं, मोठ्या मतानं निवडून येणार असेल तर लोकशाही जिंदाबाद. पण स्वतःच्या पत्नीने केलेले या आरोपाचं उत्तर देणार कोण हो? तसं पाहिलं तर आता वेगळ्या उत्तराची तशी गरजही उरलेली नाही ना. 5,000 महिलांची लपडी करणारा हा जनतेचा लोकप्रतिनिधी असू शकतो. पुढच्या निवडणुकीत तर मागच्यापेक्षा जास्त मतानं विजयी हो असा आत्मविश्वास त्याच्याजवळ असतो. आता अशा लोकप्रतिनिधीला काय म्हणावं मित्रांनो? बघा बुवा, तुम्हाला काही सुचलं तर तुम्ही जरूर सांगा, आम्हालाही कळेल. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.